कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्बची धमकी, तपास पथकाची धावाधाव, परिसरात भीतीचं वातावरण. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा धक्कादायक ईमेल जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत खात्यावर आला. आज दुपारी 2 वाजेपर्यंत परिसर रिकामा करण्याची धमकी दिल्यानं प्रशासनात आणि नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या या मेलमुळे सुरक्षेसंदर्भात गंभीर परिस्थिती निर्माण झाली. तातडीनं सर्व यंत्रणा अलर्ट करण्यात आल्या. धमकीचा मेल मिळता जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह उपस्थित सर्व नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं. कार्यालयाच्या मुख्य दालनापासून सर्व कक्ष तातडीने रिकामी करण्यात आले. त्यानंतर बॉम्ब शोध पथक आणि श्वान पथक धावून आलं. सध्या संपूर्ण इमारतीची, दालनांची आणि परिसराची कसून तपासणी सुरू आहे. श्वानांच्या मदतीनं प्रत्येक विभागात संशयास्पद वस्तूंचा शोध घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान कोल्हापूर पोलीस दल, स्थानिक गुन्हे शाखा तसेच कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान ही घटनास्थळी दाखल झाले. आपत्कालीन वाहनं आणि अलर्ट स्थिती पाहून परिसरातील नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आलं. भीतीचं वातावरण निर्माण झालं. मात्र पोलिसांनी नागरिकांनी घाबरून न जाता सहकार्य करावं अशी विनंती केली. संपूर्ण परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली. कोणताही धोका टाळण्यासाठी तपास पथक सखोल पाहणी करत आहे. धमकीची सत्यता तपासणं, मेल पाठवणाऱ्याचा शोध घेणं आणि या प्रकरणाचा गुन्हेगारी हेतू काय याविषयी पोलीस तपास सुरू आहे. या धक्कादायक मेलमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी खळबळ उडाली आहे. संपूर्ण घटनेवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचं बारकाईने लक्ष आहे. परिस्थिती नियंत्रणात असून तपास पूर्ण होईपर्यंत परिसर सील ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.